उन्हाळा चालू झाला ना तर सर्वात प्रथम आठवतं ते आईस्क्रीम. माझ्या घरामध्ये आईस्क्रीमचा आवडता फ्लेवर म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम. घरी आईस्क्रीम केले ना त्यामध्ये बर्फ जमा होतो, अशा बहुतेक महिलांच्या तक्रारी असतात. परंतु मी दाखवल्याप्रमाणे एकदा तुम्ही आईस्क्रीम केलं ना, अजिबात त्यामध्ये बर्फ देखील जमा होणार नाही आणि छान मार्केट स्टाईल हे आईस्क्रीम तयार होईल. अवघ्या अर्धा लिटर दुधामध्ये किलोभर व्हॅनिला आईस्क्रीम तयार होतं. नमस्कार, आदिश्रीज किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. अर्धा लिटर फुल फॅट न तापवलेलं म्हशीच्या दुधामधील अर्धा वाटी दूध आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे. आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कॉर्नफ्लॉवरच्या दुधामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नये. जाडबुडाच्या पॅनमध्ये उरलेले जे दूध आहे ना ते घालून घेऊन मंद आचेवरती आपण हे दूध छान तापवून घेणार आहोत. आईस्क्रीम करण्यासाठी जे दूध घेतो ना ते अजिबात सुरुवातीला तापवलेलं नसावं. मार्केटमध्ये ज्याप्रमाणे क्रीमी असं आईस्क्रीम असतं ना तेच घरच्या घरी करण्यासाठी आज आपण आईस्क्रीममध्ये एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. आता दुधाला छान उकळी आल्यानंतर साधारणपणे पोह्याच्या चमच्याने 5 ते 6 चमचे आपण साखर घालून घेऊयात. साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता सतत हलवत साखर देखील दुधामध्ये पूर्णपणे विरघळून घेऊयात. साखर दुधामध्ये विरघळेपर्यंत गॅसची आज मोठी ठेवली तरीही चालेल. आता दुधामध्ये साखर छान विरघळल्यानंतर सुरुवातीला आपण जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण करून घेतलेलं होतं ना ते दुधामध्ये घालून सतत हलवत छानपैकी आपण घट्ट करून घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे दुधाला छान दाटसरपणा असा येतो. दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर मंद आचेवरती मी 10 मिनटं सतत हलवत छानपैकी शिजवून घेतलं. आता गॅस बंद करून आपण हे पूर्णपणे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण थंड करून घेऊयात. एका बाजूला दुधाचे मिश्रण थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला एका थंडगार अशा बाउलमध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. केकसाठी जी व्हिपिंग क्रीम वापरतो ना तीच क्रीम मी या ठिकाणी आईस्क्रीमसाठी वापरलेली आहे. व्हिपिंग क्रीम नसेल ना तर या ठिकाणी फ्रेश क्रीम वापरली तरीही चालेल. हा काचेचा बाउल देखील मी 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून छान थंडगार असा करून घेतलेला होता. इलेक्ट्रॉनिक ब्लेंडर नसेल ना तर हँड ब्लेंडरने देखील तुम्ही ही क्रीम फेटून घेऊ शकता. फक्त हँड ब्लेंडरने जरा जास्त वेळ लागतो. क्रीम आणि बाउल हलकासा थंड असल्यामुळे क्रीम देखील लगेच फेटली अशी जाते, अजिबात पातळसर अशी होत नाही. अशा प्रकारे क्रीमला छान टोक आले की समजायचं इथे व्यवस्थित क्रीम फेटलेली आहे. सध्या बाजारामध्ये सहजपणे ही व्हिपिंग क्रीम मिळाली जाते. बाउल अशा प्रकारे पलटी केल्यानंतर क्रीम खाली पडत नसेल ना तर या ठिकाणी समजायचं आईस्क्रीमसाठी परफेक्ट अशी आपण क्रीम फेटून घेतलेली आहे. व्हिपिंग क्रीमचा आईस्क्रीममध्ये वापर केल्यामुळे आईस्क्रीम सेट झाल्यानंतर अजिबात त्यामध्ये बर्फाचे कण जमा होत नाही. छान क्रीमी असं आईस्क्रीम आपण घरच्या घरी करू शकतो. आता व्हिपिंग क्रीम छान फेटून झाल्यानंतर आता थंड झालेलं दुधाचं मिश्रण आपण त्यामध्ये घालून घेऊयात. थंड झाल्यानंतर पहा इथे दुधाचं मिश्रण किती घट्ट झालेलं आहे ना. तर आज आपण व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम करणार आहोत म्हणून मी पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घेते. व्हॅनिला आईस्क्रीम हे पांढरशुभ्रच असतं त्यामुळे इतर कोणताही कलर त्यामध्ये टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही. दुधाचं मिश्रण आणि व्हॅनिला इसेन्स टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अजून एकदा आपण 2 मिनटं इलेक्ट्रॉनिक ब्लेंडरने हे सर्व मिश्रण छानपैकी फेटून घेऊयात. फेटून घेतल्यानंतर आता आपण जे जिन्नस घातलेले आहेत ना ते देखील क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स होतील. क्रीम जशी आपण फेटतो ना तशी ती डबल अशी होते. 2 मिनटं फेटून झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपलं आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे. पातळसर असं बॅटर वाटत असलं तरी देखील सेट झालं ना छान क्रीमी असं आईस्क्रीम हे तयार होतं. आता आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी अशा प्रकारचा एक कंटेनर घेतलेला आहे. आता तयार केलेल्या आईस्क्रीमचं संपूर्णपणे बॅटर आपण ओतून घेऊयात. फक्त अर्धा लिटर दुधामध्ये ह्या ठिकाणी पहा आपण किलोभर आईस्क्रीम तयार केलं ना. 1 पॅकेट व्हिपिंग क्रीम आणली ना
तर त्यामध्ये जवळपास 6 ते 7 वेळा तुम्ही आईस्क्रीम करू शकता. बॅटर ओतून झाल्यानंतर 2 ते 3 वेळा टॅप करून आता त्यावरती एक प्लॅस्टिकचा कागद घालूया. प्लॅस्टिकचा कागद अशा प्रकारे घालून घेतल्यामुळे अजिबात आईस्क्रीममध्ये बर्फाचे कण तयार होत नाही. ज्या कंटेनरमध्ये आईस्क्रीम सेट करून घेणार आहात ना, त्याचं झाकण व्यवस्थित लागायला हवं. अजिबात कुठून देखील हवा जाता कामा नये. आता रात्रभर आपण फ्रीजरमध्ये हे कंटेनर ठेवून आईस्क्रीम छान सेट करून घेऊयात. तर या ठिकाणी रात्रभर मी आईस्क्रीम सेट करून घेतले. तर या ठिकाणी पाहून तुम्हाला कळालंच असेल, अजिबात आईस्क्रीममध्ये बर्फाचे कण देखील जमा झालेले नाही. फक्त 50 रुपयामध्ये तुम्ही किलोभर आईस्क्रीम घरच्या घरी तयार करू शकता. कोणतेही केमिकल न वापरता आईस्क्रीम केल्यामुळे खाण्यासाठी देखील काहीच हरकत नाही. तर तुम्हाला देखील ही माझी आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली ना, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर एकदा तरी तुम्ही हे व्हॅनिला आईस्क्रीम करून पहा. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना, तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. चला भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या नवीन रेसिपीमध्ये.